गजर कीर्तनाचा. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे. बाबा पुढे या, मारुती बाबा. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठ्ठल विठ्ठल चरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं, जगननीतपानि मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं, सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. देवादिदेवा जगत्रय शिवा, देवादिदेवा जगत्रय शिवा. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चित् आनन्दविग्रहं, पूर्णब्रह्म ईशमानन्दिवल्लभं. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्तंभदां भोज तेजस्फुरित प्रदेशं, पितेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. स्वयभानु जो भानुवारा दिला, तयाचे कुळी दीप तो दिव्य झाला. हरिभक्ती लागून तारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ. नदी गौतमीचे तटी जन्म झाला, आधी ब्रह्मवेदांत तपे पूर्ण केला. दिली भेट देवे आले पंढरीला, नमस्कार माझा नगद नारायणाला. सद्गुरु वामन भाऊ परब्रह्म मूर्ती,
तयाची काय कीर्ती वर्णू माझे मती विश्वात्मक देव ज्यांनी ऋणी केला नमो सदा त्या गुरु वामननाथाला सद्गुरु भगवान ऐश्वर्य मूर्ती धौम्य ऋषी स्थानी जयाची वस्ती अखंड प्रबोधन करून तारिले सर्वाला नमस्कार माझा भगवान बाबा. ओम नमो सद्गुरु जोगनाथा तुमचे चरणावरी ठेवितो मी माथा कृपा करून सनाथ करावे अनाथा नमस्कार माझा सद्गुरु जोगनाथा मस्तक पाया पुढीला ना संपलं की पुढीला दाबायचं तसं दाबायचं पुढीला संपलं की आपलं बराच वेळ भंग करत राहते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली पवित्र या भूमीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीमध्ये महान साध्वी महान पतिव्रता पतिव्रतेच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे सीता तारा मंदोदरी स्तता माता सीतेच्या पदस्पर्शाने भैया वैराग्य भैया लक्ष्मणजीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज भाऊबाबांच्या नगत नारायण महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. गोदा तटी निर्मळे देवदेवींची रावळे संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. दादा हा जो गोदा काठ आहे एवढा पवित्र एवढा पवित्र एवढा पवित्र आहे आणि आपल्या या गोदावरीला धर्ममाता म्हटलेला आहे. काय धर्ममाता म्हणतात त्या. बाकीच्या नद्याचं वेगवेगळं महत्व असेल पण सर्वांची आई कोण असेल तर ती गोदावरी आहे धर्ममाता. अशा पवित्र गोदा काठावरती अनेक ऋषी मुनी संत महात्मे अग्निहोत्र करणारे असतील ही सर्व लोक विद्वान विद्वत्तेची खाण म्हणजे गोदाकाठ आहे. हा गोदाकाठ विद्वत्ता आहे कला आहे गुण आहे सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असलेला हा भाग आहे आणि भौतिकदृष्ट्या सुद्धा संपन्न आहे. भौतिकदृष्ट्याही संपन्न आहे. अशा या पवित्र भागामध्ये न जाणो जोग महाराजांची इच्छा होती. आमच्या स्वप्नातल्याही गोष्टी या नाही माझ्या स्वप्नातल्याही गोष्टी नाही. माझी जन्मभूमी सोडत असताना त्याचं कारण एकच होतं. काय कारण होतं 4 किलोमीटर रोजचं पायी जावं लागत होतं आणि पायी यावं लागत होतं. दुसरं काही कारण होतं का? आजही माझ्या जन्मभूमीतली मंडळी मला एवढं प्रेम देतात माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. प्रेम देतात ते पण फक्त पायी चालावं लागत होतं. आणि 4 महिने पावसाळ्यामध्ये तर फार फजिती व्हायची. कुठेतरी आपण रोडला यावं म्हणून थोडासा अट्टाहास केला. खामगाव नगरीमध्ये आपण आलो. छोट्या खाली 1-1.5 गुंठ्यामध्ये आपण आश्रम तयार केला आणि काय 2-3 वर्षातच एवढा मोठा आश्रमाचं वैभव वाढलं. तिथे विद्यार्थी वाढू लागले, पेशंट वाढू लागले, सगळ्या गोष्टी वाढू लागल्या. त्या गावकऱ्यांना सुद्धा मी प्रणाम करतो. प्रथमतः एवढं मोठं सहकार्य एवढं मोठं प्रेम त्यांनी दिलं मला. आजही देतात आणि भविष्यात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं सुद्धा प्रेम राहणार आहे.
त्यांनी प्रेम दिलं. पण काळ बदलतो तसं आपण बदलायला पाहिजे. मामा तिथं काहीच करता येणार नवीन 1.5 गुंठ्यामध्ये काहीच करता येणार. विद्यार्थ्यांची मदोकरीची अडचण येऊ लागली, शिक्षणाची ही अडचण येऊ लागली, फार मोठ्या अडचणी. कधी कधी पोरं मदोकरीला गेले तर आम्हाला फोन यायचा, काका पोरं गाडी खाली जायला आली, म्हणजे हायवेवरून यावं लागत होतं. असा विचार करून सहज आपण कैलासवासी अंकुशरावजी टोपे साहेब कर्मयोगी की ज्यांनी लूट करणाऱ्या जागेवरती अनेक लाखो लोकांचे प्रपंच उभा केले, असा समर्थ सहकारी कारखाना उभा केला. शिक्षणाची व्यवस्था आहे आणि आपला जो परिसर आहे या परिसराला चालवणारा माणूस पाहिजे गड्या. या परिसरासारखा गोड परिसर कोणताच नाही. विठ्ठल एवढ्या प्रेम अंतकरणाची माणसं आहेत, एवढ्या कोमल अंतकरणाची माणसं आहेत. फक्त आपण अगोदर तद्रूप व्हावं लागतं, सर्वांपर्यंत जावं लागतं आणि आपलं जीवनही व्यवस्थित असावं लागतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून इकडे आपण आलो. आल्याच्या नंतर फार मोठे खाचखळगे मिळाले, ब्रेक लागले, सर्व गोष्टी झाल्या. त्रासही थोडासा सहन करावा लागला. परंतु असं म्हणतात, टाक्याचे घाव सोसल्या विना देवपणा मिळत नाही, असं म्हणतात. मला त्याचं काहीच वाटत नाही. गाव सोडलं तरी मी दुःखी झालो नाही, खामगावला आलो तरी मी सुखी झालो नाही, इकडं आलो तरी मी सुखी झालो नाही, आता मंदिर झालं म्हणूनही सुखी नाही, आणि एवढा मोठा सप्ताह झाला म्हणून मी सुखी नाही आणि दुःखी नाही. कारण याच्या विषयीची जी काही आसक्ती आहे ती आसक्ती मी कधीच काढून टाकलेली आहे. हे आहे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे. जीवनामध्ये कुठलीही वस्तू आपल्याजवळ असावी सर मामा, पण आसक्ती नसावी, कर्तृत्व नसावं. ज्याला मोठं व्हायचंय ना त्याच्या जीवनामध्ये त्यांनी कर्तृत्व कधीच घ्यायचं नाही. जो कर्तृत्व घेतो, आसक्ती ठेवतो, तो स्वार्थाला चिकटला जातो. आणि जिथे स्वार्थ आला तिथे आत्मा नाही, तिथे दुःख आहे. विठ्ठल कधीच म्हणायचं नाही. संदीप महाराज आहेत, 25 वर्ष झालं माझं लेकरू मरमर करत आहे, काहीच अर्थ नाही. खोली भाडं भागवतो फक्त मी, खाणं पिणं खोली भाडं भागवत असेल. साधा गाडीचा ड्रायव्हर ठेवायचा असलं तर 10,000 रुपये महिना घेतो. काय दिलं मी दादाला? काहीच दिलं नाही, काही दिलं नाही. पण जोग महाराजांच्या परंपरेत आणलं हे याच्यापेक्षा काहीच मोठं नाही. विठ्ठला तरी सुद्धा ज्याला कर्तृत्व म्हणतो, हे कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही. आणि अशा दृष्टीने जीवन जगत असताना माझ्या स्वप्नातली सुद्धा माणसं नाहीत, कधी कधी स्वप्नातली सुद्धा मंडळी नव्हती, ती मंडळी माझ्याजवळ आली, अचानक आली. कशी आली? याला सुद्धा ऋणानुबंध म्हणतात बरं का जरी पटेल, याला ऋणानुबंध म्हणतात भाऊ. अनंत जन्माचे ऋणानुबंध असतात. मी सगळ्यात जास्त भांडणार आहे आता सीताराम भाऊला. काय कमी आहे या व्यक्तीला? देवाने ऐश्वर्य दिलं नाही का? ऐश्वर्य दिलंय. अरे ₹1 कोटी बंगला दिलाय, सोन्यासारखी लेकरं आहे, सोन्यासारखी पत्नी आहे, ऐश्वर्य आहे, सत्ता भोगली, सगळ्या गोष्टी केल्या जीवनामध्ये, आजही करतात, भविष्यात करतील. तरी सुद्धा सकाळी 7ला आले तर रात्री 12 वाजता घरी जातात. काय गरज पडली? विठ्ठल 2-3 वेळा बोललो मी त्यांना, कशा करता भाऊ करता तुम्ही, थोडं विश्रांती करत जा, थांबत जा. ते म्हणले तुम्ही तुमचा कारभार बघा, आम्ही आमचा कारभार बघतो, तुम्ही आमच्याकडे लक्ष घालू नका. मला आज थोडंच कीर्तन करणार आहे मी. आनंद वाटतो. बोलता आलं नाही 7 दिवस मला. सपाटे तात्या आहेत, फार मोठं योगदान, एवढंही मोठं योगदान. 30-35 वर्षापासून त्यांचे आमचे संबंध आहेत. त्यांना धन्यवाद देतोय. 7 दिवस जबाबदारी घेतली. आमच्या
आदरणीय, ज्यांनी मूर्तीपासून तर कळसापर्यंत ज्यांचं अनमोल सरकाय आहे, जायभाई अण्णाबाई अण्णा जायभाई, लाड सरांचं पायापासून तर वरती शिखरापर्यंत आजही मला वाटतं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या परंपरेत आहेत, राहतील, सर आहेत. त्यानंतर ही सर्व मोठी मोठी मंडळी आहे आणि या ग्रुपमध्ये असलेले आमचे मंडळ आदरणीय चव्हाण सर आहेत, नाईक सर आहेत, आदरणीय हातोटे मामा आहेत, काळे मामा आहेत, आदरणीय मडके सर आहेत, अजून कोण आहे, खरात सर आहेत, भरपूर आहेत आता, काळे मामा, सर्व मंडळी, डॉक्टर साहेब आहेत, या फुलारी साहेब आहेत इकडे. काय म्हणून या मंडळीला बोलावं मला काहीच माहीत नाही. मूर्ती बसली दादा, तुळशीराम दादा, मूर्ती बसल्याच्या नंतर मी ठरवलं होतं की आता या आश्रमाला डेव्हलप करण्याकरता कमीत कमी 2-3 वर्षे लागतील. किती वर्षे लागतील? 2-3 वर्षे लागतील आपले कीर्तनं, वारी, अमकं तमकं सुरू करण्याकरता. पण ही या मंडळीने परस्पर ठरवलं आणि नंतर मला येऊन सांगितलं की काका आम्हाला असं असं करावं वाटतं. म्हटलं सर तुमची इच्छा, फक्त माझी इच्छा एक समजून घेत जा सगळे की काम करत राहा, कार्य करत राहा, आश्रमही मोठा व्हावा, आश्रमाचं नाव मोठं व्हावं, आपल्या परिसराचं नाव मोठं व्हावं. पण त्याकरता आपल्याला लाचारी करायची नाही, कोणासमोर हात पसरायचा नाही आणि देणाऱ्या व्यक्तीला नाही म्हणायचं, देणाऱ्या व्यक्तीला नाही म्हणायचं नाही. एवढा शब्द वापरून 45,000ची भांडी 15 दिवसात आणून टाकले. 40-45,000ची सिस्टीम. 2-3 जणच होते एकादशी द्वादशीला. बोलावं लागणार आहे मला या गोष्टी म्हणून बोलतोय. आज 24 एकादशी 24 द्वादशी फिक्स झाल्यात आणि त्यामध्ये पुन्हा 365 दिवसाचा उपक्रम या मंडळीने राबवला आहे. तुमच्या चरणारविंदी मी नतमस्तक. 365 दिवस, एकही दिवस इथं अन्नदान होणार नाही असं नाही आहे. 2,500 रुपये त्यांनी काहीतरी ठेवलेत, त्यांचा तो विषय ते करतील, त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही, दादा महाराजही करणार नाहीत. आम्ही फक्त हे चालवणार आहेत. एखादी सूचना आम्ही सांगणार आहेत आणि तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की मी तुम्हाला सूचना देत राहील, तुम्ही करत राहा. पण अर्जुन महाराज जरी या संस्थेचा कोणी तुम्ही मुख्य समजत असाल तरी अर्जुन महाराजही परिपूर्ण आहे, एवढा शहाणा आहे असं कधी समजत जाऊ नका. कारण आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा चुका होऊ शकतात, आम्हीही चुकू शकतो, काही गोष्टी आमच्याकडून कमी अधिक होऊ शकतात. त्यावेळेस आपलं सर्वांचं मार्गदर्शन आमच्या पाठीमागं असणं हे सुद्धा नाईक सर गरजेचं आहे. विठाला ज्यांनी आपल्याला ही भूमिदान दिली, आमचे हरिरामजी लहाने काका, कीर्तनकाराचं यजमानपदही त्यांनी घेतलं. अशी भरपूर मंडळी आहे. मी कालच बोलून गेलो, 3 लहाने होते इथं, 3 लहाने, खाली दत्ता लहाने, इथं हरिराम लहाने आणि वर तुकाराम लहाने. 9-10 वर्ष लागले जो मंदिर व्हायला. ते कमून लांबत होतं आम्हाला कळत नव्हतं. देवाला वाटलं असेल खाली लहाने, मध्ये लहाने, वर लहाने, यांना दुःखी ठेवून जोग महाराजाला वाटत असेल मी कसा येऊ इथं. म्हणून अगोदर तिघांचा रिझल्ट आला, तिघांना संतती झाली, नंतर प्राणप्रतिष्ठा झाली. विठाला आश्चर्य वाटायचं. दुसरी बाजू सांगेल मी, सर मी 7 दिवस तुम्हाला कोणाला बोललो नाही, कोणाला म्हणलो नाही, फक्त दादाला माहीत आहे. तुळशीराम दादा, आपण सप्ताह सुरू केलेला खामगावला 25 वर्ष झाले. हे कितवं वर्ष आहे आपलं? 25वं वर्ष आहे. आणि 25वं वर्ष 25,000 वर्गणीमध्ये रौप्य महोत्सव कसा करावा याचं दुःख 6 महिन्यापासून मनात सलत होतं. ती इच्छा जोग महाराजांनीच इथं येऊन पूर्ण करून घेतली. विठाला गाव छोटं होतं, वर्गणी होत होती, रौप्य महोत्सवी हे वर्ष होतं आपलं आणि कसा साजरा करायचा. पण कोणाला बोलून उपयोग नव्हता. मी कधीच कोणाला बोलत नाही, बोलून उपयोग नव्हता, इथे सुद्धा वाटत नव्हतं. पण तो रौप्य महोत्सव आपण करण्यापेक्षा महाराजांनी स्वतः करून घेतला आणि छोट्या कानी सप्ताचं एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं. म्हणून
सर्व कार्यकर्ते मंडळी मधुभाऊ आहेत. कोणी हुकलं तर नाराज होत जाऊ नका माझ्यावर, बरं का? नाराज होत जाऊ नका. पहिली बाजू. दुसरी बाजू, थोडंसं बोलण्याची, कडक बोलण्याची सवय आहे. मला माफ करा इंदलकर सर, मी का बोलतो कडक, का बोलतो कधी कधी, त्याचं कारण आहे की आज जर नाही बोललो तर अर्जुन महाराजाचा काही भरवसा नाही. मी तारीख लिहून ठेवलेली आहे माझी, लक्षात ठेवा. विठाला विठाला. आज आहे, उद्या नाही. आपण आज जर आपण या शिस्तीचं पालन केलं, शिस्त जर आपण लावली, तर भविष्यामध्ये पुढच्या पिढीला सुद्धा ती शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या शिस्तीचं पालन आपण करायचंय. त्याकरता एखादा शब्द मधून कधीतरी जातो, त्याबद्दल एक क्षमस्व असावं म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. टाळकरी मंडळी, विनेकऱ्यापासून आमचे भारत महाराज सांगळे दिंडीचे विनेकरी आहेत. आणि इथं तुमचा मान आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत जोग महाराज उभा ठेवतात तोपर्यंत विना सोडायचा नाही. विण्याने सगळं कल्याण केलं. एवढा मोठा बंगला झाला, तिथं कीर्तन करणार आहे मीच. वारंगे महाराज आहेत हरिभक्तीपरायण, नारायण महाराज आहेत हरिभक्तीपरायण, आदरणीय घाटगे महाराज, भांडवलकर महाराज, आदरणीय तुळशीराम महाराज आहेत, आदरणीय शिवाजी महाराज, आदरणीय ज्ञानेश्वर महाराज शिंदे, आदरणीय योगेश महाराज, कृष्णा महाराज, नवनाथ महाराज, प्रवीण महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सर्व भांडवलकर महाराज, इकडं मलिंगशे वैजनाथ महाराज, आमचे चोपदार आहेत. हे चोपदार झाले गड्या बरं का. चोपदार झाले, आमचे भाग्यवान आहे चोपदार, बरं का. एवढं भाग्यवान आहे. पहिल्याच वर्षी चोपदार झाले. पहिल्या वर्षी चोपदार झाले. नाही म्हणते जानवत गुंतली. जानव काढा गळ्यातून. जाऊ द्या, 2 मिनिटं जाऊ द्या. निघली. पहिल्या वर्षी चोपदार झाले. भाऊंची कृपा सुरुवातीला झाली आणि सद्गुरू जोग महाराजांची कृपा झाली म्हणून आयुष्यभरातही माळण तो ड्रेस सोडायचा नाही गड्या. पुंडली का महाराज की जय. लोक मला म्हणतात काका दारू पिणार, या इकडे फोटो काढ. लोक म्हणतात काका दारू पिणार तुमच्या. ठरवलेलं असतं हे. चोपदाराला धन्यवाद. रात्रंदिवस ज्याचे पाय सुजलेत आमचे हरी महाराज, आमचे 2 चिरंजीव हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय बाबा मारुती बाबा या ठिकाणी आलेत. हरिभक्तीपरायण मृदंग महामेरू पुरुषोत्तम महाराज, आमचे गणेश महाराज, सर्वांना धन्यवाद. तिकडचे जाधव चोपदार आहेत. आणि ज्यांची शिस्ती, मामा तुम्ही आमची जिरवली म्हणूनच अभंग घ्यायला झाली आमची निश्चिती. टाळकऱ्याची, कीर्तनकाराची, सर्वांची इच्छा तुम्ही पूर्ण केली म्हणून तुम्हाला सुद्धा मामा धन्यवाद. विठ्ठल. आपला जो हे अरे काय शूटिंग करणार आहे भैया, मराठी हॉटस्पॉट. मला इंग्रजी येत नाही ना. हां, यूट्यूब 7 दिवसापासून ते इथे आहेत. आपले कीर्तन हे वर्षभर आता टी व्हीला चालणार आहेत. जेवढे होणार आहेत तेवढे वर्षभर टी व्हीला चालणार आहेत. त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी पाणी दिलं त्यांना धन्यवाद. ज्यांनी पंक्ती आणल्या त्यांना धन्यवाद. रात्री डोमलगावकरांनी उशीर केला, परंतु डोमलगावकरांना एक विनंती करल, तुमची पंगत अजून आम्ही 8 दिवस खाणार आहे. एवढी पंगत आणली तुम्ही. एवढं शिल्लक राहिलं. 8 दिवस पर्यंत पुरेल. आमचे चंदू पाटील आहेत आणि त्यांची सर्व टीम. एवढी मोठी पंगत, 1,500, 2,000, 3,000, 4,000 भाकरी. आता गैनीनाथ नगरची पंगत अर्धी शिल्लक राहिली.
करतात, जे सर्व अन्नदाते आहेत, नाश्ता दुपार आणि संध्याकाळ, सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. आदरणीय पासलकर भाऊ आले तुमचे, ते भांडून आणलं त्यांना. 4 महिन्यापासून फोन करतो आम्ही, ते आज आलेत. भाऊंना धन्यवाद देतो. ज्यांनी काकडा गोड म्हटले, लय काकडा ऐकला गड्या मी, फार वेळा काकडा ऐकला आणि मीही काकडा म्हणतो. पण आमचे आप्पा वाडेकर आप्पा, आमचे मारुती बाप्पा, त्याच्यानंतर शेंडगे महाराज, अजून कोण होतं तुमच्या जोडीदार, शेंडगे महाराज, हे आमचे सरपगावांचे बाबा, या मंडळीने एवढा गोड काकडा केला की मला कमीत कमी 100 लोकांचे तिकडून फोन आले, काका काकड्याला माणसं कोण ठेवलेत म्हणून. तुम्हालाही धन्यवाद. विठ्ठल पारेकऱ्याला धन्यवाद. माझ्या आईला, ताई तुमचे उपकार मी आयुष्यात विसरू शकत नाही. एवढी मोठी बहुसंख्येने तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवली. आजही 75% तुम्हीच आहेत, बहुमतात तुम्हीच आहेत. आजही बहुमत तुमचंच आहे. आणि पहिल्या दिवशीपासून आमच्या पुरुषाच्या पाठीमागं एक काम असतंय. तुम्हाला पहाटे 4 वाजल्यापासून तुमच्या पाठीमागं कामं आहेत. या सगळ्या कामाला उरकून दूर करून प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात, म्हणून तुमच्या चरणावर विनंतीसुद्धा नतमस्तक होतो, दंडवत करतो तुम्हाला. त्याचप्रमाणे आजचे जे यजमान आहेत आमचे विलास भाऊ आव्हाड, एक लहरा, याच्या आमचे यजमान आहेत टेळे महाराज. ते या ठिकाणी आलेत. महाराज लोकांचा सत्कार, 50 रुमाल 50 टोप्या त्यांनी आणल्यात. हा ड्रेस त्यांचाच आहे. कारण काहीच नाही, तुमची मुलगी होती का, पत्नी दुखत होतं तिचं, भावाची मुलगी होती, तिचं दुखत होतं. दवाखाने भरपूर केले, डॉक्टरनी शेवटची स्टेप ऑपरेशन सांगितलं. खोटं नाही, विचारा. दोघं भाऊ इथं समोर बसलेले आहेत, मुलं आहेत, ताई आलेल्या आहेत. डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं, ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही असंच सांगितलं. 250 का 700 रुपयाचं काहीतरी औषध दिलं, 700 रुपयाचं, 700 रुपयाचं औषध दिलं. पोटं गेलं, दुखणं गेलं, आजार गेलं, आणि ती आज ताई तंदुरुस्त झाली. दुसऱ्या ताई इथं आलेली आहे. कुठे ताई? उभा राहा बरं ताई. ही ताई आहे. डॉक्टरनी या वयामध्ये त्या लेकराला ऑपरेशन करायचं सांगितलं होतं. 700 रुपयाच्या औषधामध्ये ते लवकर नीट झालं. आणि दुसरी त्यांचीच मुलगी, माझ्या भावाची मुलगी माझ्याकडे आली. तिचं लग्न म्हणले काका जमानाच. म्हणलं चिंता करू नका, या महिन्यात तिचं लग्न होईल. आणि मी स्वतः लग्नाला उपस्थित राहिली. 1च महिन्यात जमलं, लग्नाला मी स्वतः गेलो. विठ्ठला पेशंट वाढावं म्हणून मी बोलत नाही, हे डोक्यातून काढून टाका. कारण कुचराचे श्रवण गुण दोषावरी तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय काय म्हणतात, पॉझिटिव्ह विचार करण्यापेक्षा निगेटिव्ह जास्त विचार डोक्यातून निघतात. कुचराचे श्रवण गुण दोषावरी, एवढं जे सांगायला लागला, याचे पेशंट वाढावं म्हणून सांगत असेल, असं काही म्हणत असतील. नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता त्या ह्याच्याजवळ कोणतं गाव आहे, कांचनवाडीजवळ 2 पेशंट, त्यांना सलाईन ऑक्सिजन चालू होता. 3 दिवसात त्यांचे ऑक्सिजन काढले. आणि 3रं पेशंट ते इथं घेऊन आले. ते पेशंट वडीगोदरीच्या पुढं येऊस तर बोलत होतं सर. इथं आलं, इथं आल्याच्या नंतर माझ्याकडे पाहिलं, त्यांनी हसलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि इथंच डोळे झाकले. इथंच गेलं पेशंट. विठाला ते लोक एवढे खुश झाले, काका मरणारच होतं म्हणले हे, पण इथं जोग महाराजासमोर येऊन देह ठेवला. आम्ही भाग्यवान आहेत, आमचा बाप भाग्यवान आहे म्हणले. मरण दवाखान्यातून काढून दिलेलं होतं. चला, या सर्व गोष्टी जोग महाराजांच्या कृपेने घडतात. तुम्हाला सर्वांना पुनश्च धन्यवाद. कीर्तना करता घेतलेला गवळणीपर अभंग श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज गोड त्या ठिकाणी वर्णन करतात. तुकोबराय म्हणतात की निर्गुण निराकार परब्रह्म
ज्याला स्वगत भेद नाही, सजाती भेद नाही, विजाती भेद नाही, आश्रय नाश नाही, स्वभाव नाश नाही, परदा नाश नाही, त्रिकालाबाधी देश परिच्छिन्न, काल परिच्छिन्न, वस्तू परिच्छिन्न असलेलं निर्गुण निराकार परब्रह्म गोकुळामध्ये सगुण साकार रूपाने अवतीर्ण झालं. आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर गोपाळांना आलेला अनुभव, गोपाळाला त्यांची संगती मिळाली आणि त्या संगतीमध्ये आलेला जो अलौकिक अनुभव आहे तो अनुभव या अभंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठेवतायत. तुकोबाराय म्हणतात, तुझी संगती, गोपाळ म्हणतात, देवा तुझी संगती आम्हाला मिळाली, झाली आमुची निश्चिंती. सांगा, रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत, हे कशा धावपळ चालू आहे, कशा करता? निश्चिंत जीवन व्हावं म्हणूनच चालू आहे की नाही? मग जो ज्या क्षेत्रातला असेल त्या क्षेत्रामध्ये रात्रंदिवस सायास करीशी, रात्रंदिवस प्रयत्न करतो. तो कशा करता? शांत होण्याकरता, धावपळ थांबण्याकरता, निश्चिंत जीवन होण्याकरता. पण हे आम्हाला कळत नाही निश्चिंत जीवन कुठे होत असतं. गोपाळांच्या जीवनामध्ये तो प्रत्यय आला. गोपाळ म्हणतात, देवा तुझी संगती घडली, तुझी संगती झाली अमुची निश्चिती. भगवान म्हणतात, काय झालं रे गोपाळाहो, काय झालं नेमकं? सांगितलं, देवा जे मिळवण्याकरता आम्ही प्रयत्न करत होतो ना, अनेक जन्म गेले. ऐका, लक्षपूर्वक ऐका. अनेक जन्म गेले, अनेक साधना करून जे आमचं प्राप्तव्य होतं ते आम्हाला प्राप्त झालं नाही. नाही देखील ते मिळे तुझ्या संगतीमध्ये. जे आतापर्यंत पाहिलं नाही, जे आतापर्यंत मिळालं नाही, ते तुझ्या संगतीमध्ये आम्हाला मिळालं. भोग सुखाचे सोहळे, ती सुख नावाची वस्तू आम्हाला मिळाली. भगवान म्हणतात, गोपाळाहो तुमच्या घरी नव्हतं का रे? गोपाळ म्हणतात, देवा अरे घरी आसार वस्तू आहे सर्व. मायेपासून निर्माण झालेलं जे जगत आहे, हे जगताचा विचार वेदांत शास्त्राच्या दृष्टीने जर केला तर त्याला असत म्हटलेलं आहे. कसं आहे ते? असत आहे, जड आहे आणि दुःख रूप. हे सगळं असत आहे, जड आहे आणि दुःख रूप आहे. त्याच्यामध्ये सुखाची कल्पना करणं किंवा सुखाचा अनुभव घेणं हे शक्य नाही. सुखाचा अनुभव येऊ शकत नाही. ज्याचं मूळच दुःखाचं आहे तिथे सुखाचा अनुभव येईल कैसा? महाराज म्हणतात, संसार दुःख मूळ ठाऊकची आहे संसार दुःखाचा. म्हणून देवा आमच्या घरी ताक नाम असार वस्तू होत्या, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचा अर्थ आहे. नवनीत हे सार आहे, येथे नवनीताचे पूर. मग भगवान म्हणतात, गोपाळाहो मिळाली ना तुमची वस्तू तुम्हाला? एक करा, जावाईने, बरं का, जावाई आला ना, जावाईने पहिल्या दिवशी विचार करत जावा बेत काय, दुसऱ्या दिवशी काय. पुरणपोळीचा बेत झाला की जावाईने निघून जावं. पुन्हा थांबलं तर पुन्हा पिठलं भाकरीपासून सुरुवात होत असते. वस्तू प्राप्त झाली ना, जशी शहाण्या माणसाची व्याख्या करत असताना शास्त्रकाराने सांगितली की जो शहाणा माणूस आहे योग्य संधीची वाट पाहतो आणि संधी मिळाल्याच्या नंतर संधीचा फायदा घेतो, त्याला शहाणा असं म्हणतात. म्हणून योग्य संधीची वाट, मिळालंय ना तुम्हाला वस्तू, आता निघून जा. तिथं तुमच्या आमच्यासारखे चिल्लर लोक नव्हते. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज हे संत होते की ज्यांनी जाळूनी संसार बैसलो अंगणी, असे साधू होते. ते म्हणले, कृष्णा अरे कोणाला घरी पाठवतो मांगदरे मामा, कोणाला घरी पाठवतो? अरे कोण आहे आमच्या घरी? तुझ्याकडे येताना 4 डबे राखेल आम्ही आमच्या प्रपंचावरती टाकलंय, पाठीमागं सुद्धा पाहिलं नाही. आता आमच्या घरी आहे कोण? तुका म्हणे, आता आम्ही नवलिता तू घालून देण्याचा प्रयत्न मला आता 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 आम्ही जाणार नाही का? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. थोडंसं चिंतन करू. किती वाजले? पावणे 12. आली का पालखी? आली का आपली? आली ना? येऊ द्या पालखीला, आपण फुलं टाकू. कारण आज काल्याचं कीर्तन पुन्हा आपण पहिलं वर्ष आहे. या पहिल्या वर्षामध्ये सर्वांचे ऋण व्यक्त करणं माझं कर्तव्य होतं आणि ते बोलणं मला गरजेचं होतं, म्हणून त्याच्यामध्ये आपला थोडासा वेळ गेला. चला 2 मिनिटात पालखी येईपर्यंत चिंतन करतो. दादा, यच्चावत प्राणी मात्राच्या ठिकाणी विचार करत असताना प्रत्येक जीवाचा विचार जर केला तर प्रत्येक जीव हा संगती प्रधान आहे. संगती विना कोणीही राहू शकत नाही. प्रत्येकाला संगती हवी आहे. जन्माला आला तर शेवटपर्यंत त्याला संगती आहे. मग
कोणी ना कोणी, मग गोचिड गोमाशी श्वापद कीटक कोणी असेल, जारज असेल, उद्भिज असेल, अंडज असेल, स्वदेश असेल, या खाणीतून निर्माण झालेले असतील, जलचर असेल, भूचल असेल, खेचर असेल, हे सर्व कोणी जरी असेल तर संगतीविना कोणीही राहू शकत नाही. प्रत्येकाला हवी आहे ती संगती. पण तसं नाही दादा, तसं नाही. हां, प्रत्येकाला हवी आहे ती संगती, पण संगती प्राप्त करत असताना कोणी कोणाची संगती करावी एवढं चुकतं, म्हणून आपल्याला दुःख त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून जीवनामध्ये संगती करायची ती कोणाची करायची? चला, संगती जीवाने जीवाची संगती करायची, जीवाने जडाची संगती करायची, जीवाने संताची संगती करायची, की जीवाने देवाची संगती करायची? हे 4 प्रश्न आपल्यासमोर आहेत. जीव जर जीवाची संगती करत बसला, उठू नका कोणी, पोरायला उठू देऊ नका, कोणी उठू नका. जीवाने जीवाची संगती केली तर उपयोग काय आहे? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जोगी बैरागी, जो देखे सो. प्रत्येक जण दुःखी आहे. म्हणावं लागलं या देशाच्या पंतप्रधानाला, नाविलाजाने देशात जन्माला आलो पण चुकत झाली. एक वेळेस त्यांच्याकडून शब्द गेलेला आहे, का म्हणावं लागलं त्यांना. म्हणून जीवनामध्ये योग्य संगती पाहिजे. जीव जीवाची संगती करत असेल तर तिथं सुखी न होऊ शकत नाही. कारण दुःखी माणूस दुःखी माणसाकडे जर गेला, एका माणसाला 2 दिसतात आणि तो ज्याच्याकडे गेला त्याला 4 दिसतात. कोण कोणाचा आजार घालवणार आहे? कोणी कोणाचा आजार घालवणार नाही. म्हणून जीवाने जीवाची संगती करू नये, जीवाने जडाची संगती करू नये. जड म्हणजे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय आहेत, हे जड आहेत. परंतु हे त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांच्या पाठीमागं लागून तृप्ती कधी झाली नाही. विषयाची चरबणी केली आयुष्याची. ज्ञानोबराय म्हणतात, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. कोणाची तृप्ती होत नाही. म्हणून जडाच्या पाठीमागं लागू नका. लागायचं असेल तर संतांच्या पाठीमागे जा, संतांची संगती करा. संताची संगती मनो मार्गगती, संताची संगती करा. पण संतांची संगती करत असताना आमच्यासारख्या लबाड संतांची करू नका. आम्ही लबाड आहे, तिजभर पोटाची खळगी भरण्याकरता मरमर करतो, घुमवतो लोकाला. मी तर लोकाला म्हणत असतो, माझ्याकडे जर पेशंट आले ना, मी सांगतो तुमच्या घरात इकडं असं आहे, तिकडं तसं आहे, इथं समाधी आहे, 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, आमकं याचं असं झालं, त्याचं तसं झालं. लगेच लोक म्हणतात, काका आम्हाला गुरु करून घ्यायचं तुम्हाला. अरे पागल झालात का तुम्ही? नाही, पाणी पिना छान के आणि गुरु करणं. 4 गोष्टी अर्जुन महाराजांनी तुम्हाला समजून सांगितल्यामुळे अर्जुन महाराजावर कधीच विश्वास टाकायचा नाही, कधीच विश्वास. हे आमचा अभ्यास आहे. हे ज्या गोष्टी करतो आम्ही, तो आमचा अभ्यास आहे. त्या अभ्यासाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू. याचा अर्थ अर्जुन महाराज साधू झाला हे कोणी सांगितलं नाही. जरा आत घुसा, 4 महिने संगतीत राहा, 2 महिने संगतीत राहा, थोडासा विचार करा. हे वरून बोलतं तसं आतून आहे का म्हणून ना? नाही तर 90% वरून जे बोलतात ते आतून वेगळंच असतं. विठाला विठाला. म्हणून विश्वास टाकायचा नाही. आतापर्यंत आपण जे मग मुस्लिम समाजामध्ये एखादा मौलाना असेल, हिंदू धर्मामध्ये कोणी एखादा महाराज असेल, मग संन्यासी असेल, ब्रह्मचारी असेल, कोणी असेल, कोणाकडे काय होतं पाहते, आपणच खिशाला पेनं लावतो, आपणच फोटो घेऊन डोक्यावर नाचतो आणि 8-10 महिन्यात आपणच रोडला असा फोटो टाकतो, वरून दगड घालतो त्याच्यात. याचं कारण काय आम्हाला कळालं नाही. आम्ही जात असताना काय झालं, हनुमानजी ऋष्यमुख पर्वतावरती हनुमानजी होते. राम लक्ष्मण तिथे एक वृक्षाच्या खाली बसले असताना रामाने डोळे न उघडता लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा वर बसलेला वानर पाहिलं का? हे सामान्य वानर नाही, हे अजन्म ब्रह्मचारी आहे, याला जन्मता कासोटी आहे, आईला सुद्धा त्याच्या लिंगाचं दर्शन नाही. आता ही गोष्ट हनुमंतरायला अंजनी मातेने सांगितली होती, ए हनुमंता, जो कोणी जन्मता कासोटी तुला ओळखील तोच तुझा गुरु, तोच तुझा देव, सर्वस्व जीवन त्याच्या चरणारविंदी समर्पित कर. पण हनुमंतराय म्हणतात, पाहिलं तर हे पाले खायर आहे, काय कंदमुळं खातंय,
झाडाच्या साली अंगाला बांधल्यात, तरुणाची शय्या आहे, सांगितलंय खरंय, पण असं जमणार नाही म्हणले. पाहो परीक्षा अनुमाने, म्हणून परीक्षा पाहायची. जवळ जात असताना संतांना ओळखायचं, ओळखून संताकडे जर आपण गेलो तर आपली फजिती होणार नाही. म्हणून कोणाची संगती करायची? अरे ज्या वामन भाऊच्या समोर गेलं तर अंगाचा घुरटवास येत होता का? शेवटच्या श्वासापर्यंत एकही वीर्याचा थेंब शरीराच्या बाहेर गेला नाही. त्या साधूची संगती आम्हाला करायची. जोग महाराजांनी देह ठेवल्याच्या नंतर जोग महाराजांची मांडी फोडून वीर्य बाहेर आलं, म्हणून त्यांना नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणतात. अशा साधूची संगती आम्हाला करायची. तुम्ही भाग्यवान आहेत की दोन्ही साधू इथं आलेत. विठ्ठला म्हणून असे मोठे साधू आपण जोग महाराजांच्या सानिध्यामध्ये आलो. जोग महाराजांचं कार्य फार मोठं आहे. 1917ला जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभा केली. वारकरी शिक्षण संस्था उभा केली. अगोदरचा काळ फार मोठा आहे. आपल्याला घरचे 2 लेकरं बाजूला करता येत नाही, पण पुण्यामध्ये 2 रेड्याची टक्कर लागली आणि त्या टक्कर सोडवण्याकरता शेवटी अश्रुधराचा नळकंडा सोडावा लागला. वरती हवेत गोळीबार करावा लागला. तरी तर 2 रेडे बाजूला होत नव्हते, पण जोग महाराज 2 रेड्याच्या समोर गेले आणि 2 रेड्याचे शिंग असे हातात धरून 2 रेड्याला दोन्ही बाजूला करून टाकलं. एवढी मोठी शक्ती जोग महाराजांमध्ये होती, एवढी ताकद जोग महाराजांमध्ये. 2 रेड्याला बाजूला केलं, आपल्या मरणाला जिंकलं. काळावरती ज्यांनी विजय मिळवला. आणि आज 7 दिवस कीर्तनकार सांगून गेले, जसं आपण बोलतो काशी की कला जाती थी, मथुरे की मैजित होती ती, एक शिवाजी नाही होता तो सबकी सुनता होती ती. त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये, या भारत भूमीमध्ये एक जोग महाराज जर झाले नसते, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जर झाली नसती, तर इथे काय 18 पगड जातीचा कीर्तनकार तुम्हाला आम्हाला पाहायलाच मिळाला नसता. विठ्ठल ही सर्व जोग महाराजांची कृपा आहे. बाबा वरती बसा, वरती बसा. ही सर्व जोग महाराजांची कृपा आहे. म्हणून जोग महाराजांनी आपलं पवित्र जीवन, एवढं पवित्र जीवन जगले गंगागिरी महाराजांच्या कृपेने. शेवटी भंडाऱ्या डोंगरावरती 12 वर्ष तपश्चर्या महाराज करतायत. तपश्चर्या करून हे गाठ्याचा मेळ नव्हता बरं का घाटगे महाराज तोपर्यंत. आपल्याला तुकोबारायांना जसे जसे अनुभव आले तसे तसे अभंग तुकोबारायला येत गेले, पण पहिलं गाथ्याचं विवरण करणारे जोग महाराज आहेत. की नामपर, द्वैतपर, अद्वैतपर, भक्तीपर, उपदेशपर, हे जे अभंग वेगवेगळे केले, हे कोणाचं श्रेय असेल तर ते जोग महाराजांचं श्रेय आहे. आणि म्हणून जोग महाराजांचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. फार मोठं मागं ठेवलं पहा लोकांनी. आम्ही कीर्तन करायला माहीत असतो, बाकी कुठाने करण्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबारायला महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जा, ही माझी संकल्पना आहे. आम्ही एक वेळेस जबलपूरला वारकरी संप्रदायाचं आपलं पथक घेऊन गेलो आम्ही. फार मोठं 2 लक्झऱ्या होत्या. शिवाजीदादा तुम्ही होते ना त्याच्यात का नाही? होते, शिवाजीदादा होते. संदीपानदादा आशेगावकर, लवितकर महाराज, 500 टाळकरी होते. अख्खा मीडिया आमच्यावरती होता, अख्खा मीडिया आमच्यावरती होता. ज्ञानोबाराय कोण आहेत, तुकोबाराय कोण आहेत, हे आम्हाला पुढे दाखवायचे. पुढे महाराष्ट्राच्या बाहेर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हे आम्ही इथंच एकमेकाला वडावडीत आमचं चालू आहे. चला सांगायचं तात्पर्य, ही सर्व जोग महाराजांची कृपा आहे. गाठ्याचं विवरण जोग महाराज करतायत. 4 शिष्य जोग महाराजांनी उभा केले आणि आज लाखो शिष्य जे देशामध्ये जातात, देशाच्या बाहेर जातात आणि कार्य करतात, हिंदू धर्माचं कार्य करतात, संप्रदायाचं कार्य करतात. ही जर कोणाची कृपा असेल, राजेभाऊ या दिंडी घेऊन आता पालखी घेऊन, ही सर्व कृपा कोणाची असेल तर जोग महाराजांची आहे. आणि म्हणून पुढे वामनभाऊ महाराज, बंकर स्वामी महाराज, ही सगळी त्यांचीच परंपरा आहे. आता मला दोन्ही बाजूनी परंपरा आहे. जोग महाराजांच्या तिकडून संस्थेकडून जर विचार केला, जोग महाराजांच्या नंतर हे 4 शिष्य आहेत. त्यामध्ये शांताराम गुरुजी आणि शांताराम गुरुजीचे पट्ट शिष्य वैकुंठवासी धर्मभूषण विष्णू महाराज कवळेकर, त्यांच्याबरोबर 17 वर्ष शिष्य गोरक्षनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराजांचा आवडता शिष्य पठ्ठे अर्जुन महाराज आहे. विठाला विठाला
स्वार्थापोटी परंपरेतून बाजूला ठेवतात काही लोक, जाणून बुजून हेतुपुरस्कर काही गोष्टी करत राहतात, तो भाग वेगळा आहे. परंतु ही परंपरा मोठी आहे. अशा परंपरेमध्ये जोग पालखी काढून घ्या आता खांद्यावरती. आम्ही भजन करणार आहे. जोग महाराज विठाला विठाला म्हणून संतांची संगत आमच्या जीवनामध्ये करायची. उलटी चक्कर मारायला लागले तुम्ही, उलटी चक्कर, प्रदक्षिणा उलटी मारायला लागले सर. जेणेकरी प्रदक्षिणा उलटी होऊ लागली. ती झेंडे उभा करायचे का? राहू द्या, थोड्या वेळ राहू द्या ना. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. टाळी वाजवा. ओम नमो सद्गुरु जय पालखी इकडून आणा. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. चला चला चला. ओम नमो सद्गुरु जय राम राम महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. राम तुम्ही घ्या. सद्गुरु रामेश्वर. ओम नमो सद्गुरु रामेश्वर जय जय जोग महाराज. अरे पालखी तशी आणू नका म्हणलं. राम तुम्ही पालखी घ्या तुमच्या जवळ. आता त्यांच्याकडे द्या 2 मिनिटं पालखी. रामेश्वर महाराज हरी महाराजाकडं. ओम नमो सद्गुरु जय जय. तुम्ही हात वरती करा, हात वरती करा. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. ओम नमो हात करा सगळे. जय जय जोग महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय जोग. जय हो. टाळी वाजवा, हात वरती करा. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. अम्माने टाळे टाळे. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. ओम नमो सद्गुरु. टाकू नका, फुलं टाकू नका, फुलं टाकू नका. फुलं टाकू नका, फुलं टाकू नका, फुलं टाकू नका, टाकू नका फुलं, फुलं टाकू नका, फुलं टाकू नका. ओम नमो सद्गुरु जय महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. गुरु जय जय जोग महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय जोग महाराज. ओम नमो जय जय जोग महाराज. ओम नमो सद्गुरु 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 जय जय जोग स्वानंद सुख निवासी या मी नवजो धवडिता स्वानंद सुखनिवासी सद्गुरु समर्थ. हा हे सर्व तुम्ही तिथं राहा. आता बाकीच्या बाजूला व्हा.
ते मानकरी तिथं आहेत, त्यांना जाऊ चोपदार, त्यांना जाऊ द्या. बाकीच्या बाजूला व्हा, ते त्यांचं पातील आता पालखी, टेकू नका पालखी. हा थोड्या वेळ राहू द्या खांद्यावरती. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू समर्थ जोग महाराज आयुष्य जगले आणि जगत असताना शेवटी सांगितलं, सोन्या आता आम्हाला जायचंय आळंदीला, चला. आळंदीला महाराजांना बगीमध्ये टाकण्यात आलं. स्टेजवरचे शांत बसा जरा. स्टेजवर बगीमध्ये टाकण्यात आलं. आळंदीकडे गाडी निघाली. माझ्याकडे लक्ष ठेवा. आळंदीकडे गाडी निघाली, दगडी पुलावरती आली. महाराजांना चाहूल लागली आणि जोग महाराज म्हणतात, सोन्या मला वाटतं आळंदी आली गड्या. आणि आळंदी बसा, बोलू नका बाकीचे. महाराजांना घासवाल्या धर्मशाळेमध्ये बसवलं. इंद्रायणीचं तीर्थ आणलं आणि तीर्थ आणून महाराजांना ज्ञानोबरायांच्या समाधीचं तीर्थ आणलं. इंद्रायणीचं तीर्थ आणलं, महाराजांना तीर्थ दिलं आणि महाराजांनी सांगितलं, सोन्या, बंकट, मारुती आणि लक्ष्मण सांगितलं तसं मी सुद्धा हात जोडून सांगतो. आता दादा महाराज, नारायण महाराज, तुळशीराम महाराज, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज सगळ्याला हात जोडून सांगतो, आता तुम्ही सुद्धा ही जी वारकरी संप्रदायाची भगवी पताका आहे ही तुमच्या हातात आम्ही देतोय, ती तुम्ही तेवत ठेवायची. फार मोठी परंपरा तुमच्याकरता इथं आणलेली आहे, ती सांभाळायची. फक्त संस्थेमध्ये स्वार्थ नावाचा विषय येऊ देऊ नका. ही संस्था आपली आहे आणि मी संस्थेचा आहे. हेच एवढी गोष्ट लक्षात ठेवा. भविष्यामध्ये माझेही 2 लेकरं आहेत, माझा 3रा धर्माचा मुलगा संदीप महाराज खरात आहेत. ही सर्व जबाबदारी शेवटपर्यंत ती सांभाळणार आहेत याची त्या ठिकाणी मला अपेक्षा आहे, त्या ठिकाणी अनुभव आहे आणि निश्चित त्या गोष्टी होतील. म्हणून जोग महाराजांनी 4 शिष्याच्या खांद्यावरची जबाबदारी टाकली आणि महाराज म्हणतात, सोन्या, बंकट, येतो म्हणले मी. महाराजांनी डोळे झाकले. तोच आजचा दिवस आहे, माघ वद्य प्रतिपदा. या दिवशी महाराजांनी आपला देह अनंतामध्ये विलीन केला. आपणही मोठा गजर करू आणि पुष्पवृष्टी करू. पुंडली कमरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. सद्गुरु समर्थ जोग महाराज की जय. सर्वांनी भजन करा एक वेळेस. ओम नमो सद्गुरु. निर्गुण निराकार परब्रह्म गोकुळामध्ये अवतीर्ण झालं. गोकुळामध्ये भगवान परमात्मा लीला घे माझ्या माझे मागे मागे आज देतो फोटो भरी पुरे म्हणाल तो वरी. सर्व गोपाळाला सोबत घेतलं. भगवान परमात्मा नाना प्रकारच्या लीला करू लागले. चोरीच्या निमित्ताने प्रत्येक घरामध्ये जात आहेत आणि जशा चोरी करतायत तसेच घराणे सुरू होत आहेत. एवढं वर्ष, पुढच्या वर्षीपासून चरित्र बिन सुंदर पहिलं वर्ष असल्यामुळे मला सर्वांचं ऋण त्या ठिकाणी व्यक्त करावं लागलं. आता बघा ना, दिंडी आणली आमचे मेटाळ महाराज, सर्व भजनी मंडळी, काय 5-25 महिला. त्यांनी कीर्तनाचा विचार केला नाही. आपल्यावर जबाबदारी दिलेली, आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे काकाने, ती जबाबदारी पार पाडायची. हे लोक सगळे कर्मचारी आहेत. यांनी त्यांची 200 लोक. धन्यवाद तुम्हाला सुद्धा महाकाळ्यावासियांना दंडवत करतो. त्या चर्मकार बांधवाला सुद्धा तुम्हाला दंडवत करतो. आपापल्या जबाबदाऱ्या अशा जर सांभाळल्या ना, 4-2 वर्ष अर्जुन महाराज जास्त जगनगड्या. विठाला भगवान परमात्मा लीला करतायत आणि लीला करत असताना गाराणे सुरू झाले. तसेच लोक त्या ठिकाणी यशोदा मातेकडे जाऊ लागल्या. यशोदा माता बोलतात लोकांना की माझा कृष्ण तसा नाही, बाळ सगुण गुणाचे, माझं सगुण गुणाचं आहे, 5 वर्षाचं आहे माझं लेकरू, हे असं करूच शकत नाही. तुम्ही मोठ्या ढाल गजा, तुम्ही 12 घरच्या 12. यशोदा मैया बोलते. पण भगवान म्हणतात यांच्याकडे चूक नाही.
आईकडं चूक नाही, आपणच बिलिंदर आहे. मग आपला स्वभाव आईला दाखवल्याशिवाय काही भागणार नाही. म्हणून घरातच भगवान परमात्माने खोडी केली. आईच्या लक्षात आलं आपलंच बरोबर नाही, लोकाला दोष देऊन काय आणि म्हणून नंद बाबाला बोलवलं आणि नंद बाबाला सांगितलं की आता हे इथं ठेवण्याच्या लायक राहिलं नाही. भगवंताला सांगितलं कृष्णा उद्यापासून अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा. कृष्णा गाई चारण्याकरता जायचे. पावा घोंगडी घेऊन पायी वृंदावनी आले लबलाई. वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई ओ बाई. पावा घोंगडी घेऊन पायी गोधने चारावया जातो शारंग पाणी. निघाले भगवान गोधने. भगवान परमात्मा गाई चारतायत. तिथे सुद्धा वृत्रासूर काय प्रलंबासूर अनेक राक्षस वेगवेगळे रूप धारण करून येत होते. त्यांना मारलं. शेवटी गोपाळाने कागाळी केली. कृष्णा बाद झालं, खांद्यावरती भार आहे, पोटामध्ये भूक लागलेली आहे. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. हा बाद झालं म्हणले आता खांदे भार पोटी भूक. काय खेळायचे काय खेळायचं सुख आहे म्हटले. आता आम्ही कालपासून परेशान झालो. दिंडीमध्ये महाकाळ्यामध्ये मला तरी वाटतं 2 पिढ्यात एवढा दिंडी सोहळा पहिलाच होता. अण्णा 5,000 लोक होते दिंडी. गावात माणसं बसत नव्हते, एवढे लोक होते. एवढा दिंडी सोहळा झाला. कालही आम्ही थकलो, रात्री 2-3 वाजेपर्यंत थकलो. आणि काका आता तरी आम्हाला कुठपर्यंत दमवता. त्याच्याकरता आपण उरक्त घेतोय. अण्णांनी सांगितलं महाराज किती कीर्तन करीत आपण टायमाच्या पुढे जाऊ नका गड्या. ही सर्व प्रेमाची मंडळी, अधिकाराने ही सर्व मंडळी बोलतायत. आणि म्हणून खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा. सगळे गोपाळांना जवळ घेतलं. भगवंताने त्या काल्याचा आनंद घेण्याकरता स्वर्गातले देव जळी झाले मासे तर जला पाण्यामध्ये. पण भगवंताने सांगितलं यांच्या बापाला प्रसाद द्यायचा नाही. का? असतील देव त्यांना संत रूपाने यावं लागेल. काय देव जरी असले तर देवाच्या बापाला काला मिळत नाही. जो जोग महाराजांचा भक्त होतो, नगद नारायण महाराजांचा भक्त होतो, भाऊ बाबांचा भक्त होतो, त्यालाच काला मिळत असतो. काला त्यालाच मिळतो. देवाच्या भक्ताला सुद्धा काला मिळत नाही तात्या. म्हणून सगळे गोपाळ आले. भगवंताने कमलाकार बसवले आणि गोपाळांना सांगितलं, जवळ घेतले. जे प्रेमाचे भक्त होते ना त्यांना जवळ घेतलं. ज्याला जरा गग्गा होता ना, गग्गा इकडे परमार्थ थोडाच करायचा आपण. पण हे सोडून द्या गड्या, हे महाराजपणा हे सगळं सोडून द्या. याला काहीच ठेवू नका. मोठं व्हा. जोग महाराजांची कृपा सगळ्यावरती होईल. म्हणजे मोठं व्हायचं आपण. हे सगळं टाकून द्यायचं. मी कीर्तनकार आहे, मी प्रवचकार आहे, मी कथाकार आहे, मी मोठा आहे, मी आमका, हे काहीच नाही. हे सगळं झिरो आहे. आणि जोपर्यंत तुमचं ते इथलं जाणार नाही ना तोपर्यंत किती येणार द्या तुम्ही, काहीच होणार नाही. विठ्ठला म्हणून विठोबरोबर झालं ना. विठोबार खुमाई काला गोपाळांना दिला. गोपाळ तृप्त झाले आणि गोपाळ म्हणतात तुझी संगती झाली अमुची निशिंदी, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सांगितलं गोपाळाला हाडाचं वारकरी जीवन म्हणतात. हाडाचं वारकरी पण आहे. आणि म्हणून किती म्हणून धन्यवाद देऊ तुम्हाला. मी सर्वांच्या चरणारविंदीनं तमस्तक होतो. टेहळे आहेत आमचे संदीपान महाराज. भगवंताने काला दिला. गोपाळ तृप्त झाले आणि शेवटी त्या काल्याचा आनंद गोपाळांना मिळाला. तोच आनंद द्वापार युगापासून
आतापर्यंत ज्यांनी चालू ठेवला आणि आपल्यापर्यंत आणून घातला त्यांची आपण त्या ठिकाणी ऋणी आहोत. त्या ऋणातून मुक्त होण्याकरता ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. गजर कीर्तनाचा